नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की सायलीचा सामना सत्याशी झालेला आहे. तिला जाणीव झालेली आहे भरपूर गोष्टींची, सत्याची. त्याचबरोबरीने हे तिला कळताच तिने रविराज प्रतिमाकडे धाव घेऊन ती त्या दोघांच्याही मिठीत सापडलेली आहे. आणि हे जेव्हा प्रियाला कळतं तेव्हा प्रिया मात्र स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न करते. तिला वाचवायला कोणीच येत नाही. पण प्रियाने स्वतःला पुन्हा एकदा पेटून घेण्याचा निर्णय का घेतलेला आहे? म्हणजे ऑलरेडी आपण मालिकेमध्ये बघितलं ना की एकदा ती स्वतःला जाळण्याचा प्रयत्न करत होती, पण हे सगळ्या तिच्या धमक्या आहेत. ती वास्तविकतेत असं काही करणार नाही. पण आज पुन्हा ती जाळून घ्यायला निघालेली आहे आणि तिने पेटवून सुद्धा घेतलेलं आहे. पण वाचवायला एक कुटुंबातला एक सदस्य सुद्धा पुढे येत नाही. आणि हे सगळं का बरं घडून आलं असेल? म्हणजे हे सगळं कोणी मला वाचवायला येत नाहीये, घाबरत नाहीये, याचं जास्त तिला अजून वाटतं प्रियाला. बट हे सगळं घडून का आलं? आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आणखीन एक विनंती की चॅनलला सबस्क्राईब करा सो दॅट तुम्हाला आपले डेली अपडेट्स मिळत राहतील. आणि आणखीन एक गोष्ट, तुमचा एक छोटासा लाईक जो आम्हाला खूप मॅटर करतो. सो ते जर असलं तर मग आणखीन रंजक व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर मित्रांनो, जाऊ दे, थोडाही वेळ न वाया घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. कारण आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर गोष्टी उलगडणार आहे आणि त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आपल्या घरात जे काही घडतंय ते फक्त एका मुलीच्या भविष्यावर नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या नात्यावर आहे. आज आपण पाहणार आहोत सायली, अर्जुन, प्रतिमा आणि प्रिया यांच्या जीवनात येणाऱ्या मोठ्या ट्विस्टचा सामना. म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर घरी सुभेदार फॅमिलीचं एकदम शांत वातावरण असतं. अन्नपूर्णा निवासमध्ये सगळेजण अगदी मस्त त्यांचे रममाण असतात, प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये. अर्जुन त्याचे केस स्टडी करत असतो, तर दुसरीकडे सायली आता त्याला कॉफी आणून देत असते. आता म्हणायला गेलं तर दोघं ते स्टार्टिंगला बेडमध्ये बसलेले असतात, पण नंतरून ते दोघंही बेडरूममध्ये जातात. आता अर्जुन त्याचं काम करत असतो आणि सायली तिचं. सायली कपड्यांच्या घड्या घालून मस्तपैकी कपाट रचत असते आणि अर्जुन त्याचं केस स्टडीवरचं काम चाललेलं असतं. आता अर्जुनला ऑफिसमधून एक फोन येतो आणि त्याला अर्जंट जावं लागतं. तो म्हणतो, बायको मी काय म्हणतो, मी निघू का आता पटकन? कारण काय होऊन जाईल ना, मला जर इथे लेट झाला ना तर सिनियर मला कच्चा खाऊन जाईल. मी एक काम करतो, माझी ही केस जरा इम्पॉर्टंट आहे, सो मी तिकडनं आल्यावरच जेवतो. तेव्हा सायली म्हणते, असं कसं? ते काही नाही, तुम्ही थोडंसं खा आणि मगच जा. त्यांना सांगा की माझी बायको मला खाल्ल्याशिवाय पाठवत नाही म्हणून. अर्जुन म्हणतो, अगं हो मला तुझं म्हणणं कळतंय, पण नको, मला जाणं जरा अर्जंट आहे आणि मला जावंच लागेल. असं म्हणत आता अर्जुन घाईने जातो आणि नेमकं त्याची जी केस स्टडी चाललेली असते त्याच्या खालच्या साईडला तो सायलीच्या भूतकाळाचा शोध घेत असतो. त्याच्या फाईल्स असतात. म्हणजे यापूर्वी जेव्हा अर्जुनने सायलीच्या भूतकाळाबद्दल थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला असतो तेव्हा सायलीने त्याला स्पष्ट नकार देत सांगितलेलं असतं, खडसावलेलं असतं की मला माझ्या भूतकाळाबद्दल जाणून घ्यायचं नाही. आणि मुळात तुम्हाला कोणी सांगितलं की माझ्या भूतकाळामध्ये जा, माझे आई बाबा कोण आहेत शोधा, मला त्यांना शोधायचं नाही आहे, असं सायलीने त्याला खसकवलेलं असतं. तरीसुद्धा अर्जुन ते काम करणं काही सोडत नसतो. त्याचा फोकस तिकडेच असतो की नाही, मला शोधायचंच आहे, सायलीचा भूतकाळ काय आहे, मला तिला एक हॅपी लाईफ द्यायची आहे. म्हणून आता अर्जुन ते सगळं करत असतो. आणि आता त्याच्या मेन केस स्टडीच्या खालची फाईल असते ती सायलीची, ज्यामध्ये सायलीच्या लहानपणीचा फोटो असतो आणि भरपूर काही गोष्टी असतात, भरपूर पुरावे असतात जे की सिद्ध करून टाकणारे असतात की सायलीच खरी तन्वी होती. पण हे अर्जुनला उलगडत नसते, कारण अर्जुनला थोडी पूर्ण विषय माहिती असतात. अर्जुनला म्हणजे पूर्ण जरी माहिती असलं तरी मधले बरेच विषय माहीत नसतात जे सायलीला माहिती असतात. ऑब्व्हियसली तिला तिच्या आईबाबांबद्दल जास्त माहिती ना, सो तसंच काहीतरी इथे असतं. आता होतं काय, अर्जुन तर ऑफिसला निघून जातो आणि त्याचा पसारा तसाच बेडवर पडलेला असतो. आता सायली तो बघते आणि म्हणते, यांचं पण ना हे कधी सुधारणारच नाही, सारखं आपला पसारा, कधी यांची घाणेरडी सवय मोडणार आहे कुणास ठाऊक, असं सायली म्हणत असते. आणि सायली आता एक एक करून त्याच्या सगळ्या फाईल्स उचलू लागते अर्जुनच्या. सायली आता एक एक करून जेव्हा फाईल्स रचत असते तेव्हा सगळ्यात शेवटी तिच्या हाती लागते तिची रेड कलरची फाईल. आता ती जी फाईल असते ती नेमकं उघडून बघणार नसते, पण ती विचार करते की यांच्या फाईल्स कधीच अशा शेडमधल्या नसतात, मग यांनी आज अचानक ही अशी फाईल का? आता सायली प्रत्येक फाईल उघडून बघत असते, तिला जेवढं समजेल तेवढं बघत म्हणजे वाचत असते. आणि नेमकं आता होतं काय, तिच्या हाती तिची स्वतःची फाईल लागते. अर्जुनला सतत प्रश्न पडत होता की सायलीच्या भूतकाळामागे काय आहे किंवा काय असेल. आणि सायलीने वारंवार सांगून पण अर्जुन तिच्या आईवडिलांचा शोध घेत राहायचा. जुन्या नोंदी, रुग्णालयातले रेकॉर्ड्स, फाईल्स, पण प्रत्येक वेळी तो एकाच भिंतीवर येऊन धडकायचा. कधी वाटायचं की तो जवळ पोहोचलाय, पण त्याचं कोड तसंच अनुत्तरित राहायचं. म्हणजे अर्जुनचं जे अनुत्तरित कोड आहे सायलीला घेऊन, त्याला आता म्हणजे
न्याय मिळणार आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा वाव मिळणार आहे, किंवा संताप पण होऊ शकतो. आय डोंट नो. बट अर्जुनला ना उमजत नसतात, त्याच्यासमोर सगळ्या गोष्टी असतात, पण त्याचा सिक्वेन्स त्याला कळत नसतो आणि त्याच्यामुळे त्याला कुठेतरी कळलेलं नसतं की सायली खरी कोण येते. पण सायलीला या सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि सायली जेव्हा आता त्या सगळ्या गोष्टी बघते, त्याचबरोबरीने म्हणजे सायली जेव्हा अजून त्याचा एक माइंड मॅप असतो अर्जुनचा बनवलेला, तो मॅप बघते तेव्हा त्या मॅपवर स्पष्ट लिहिलेलं असतं की नक्की खरी तन्वी कोण. आणि तन्वीचं पण सोडलं तर त्याच्या मागच्या बाजूला अजून एक असतो की सायलीचा भूतकाळ काय आहे किंवा सायलीचे खरे आईबाबा कोण आहेत. अर्जुन असा चेकिंग करत असतो, म्हणजे असं इंटरेस्ट घेत असतो किंवा दोघे वेगळ्या वेगळ्या आहे असं म्हणून त्याच्यामध्ये इंटरफेअर करत असतो. बट त्या केसेस ॲक्च्युली एकच असतात. आणि सायली जेव्हा तिच्या नजरेने हे सगळं बघते तेव्हा तिला कळतं की खरी तन्वी प्रिया नाही, ती आहे. कारण त्याच्यामध्ये अशा भरपूर गोष्टी असतात, लहानपणीचे फोटोज, पुरावे, भरपूर गोष्टी असतात ज्या स्पष्ट सांगून जात असतात की सायलीच खरी तन्वी आहे. त्यामुळे आता हे सगळं जेव्हा सायली बघते तेव्हा ती पूर्णपणे हादरते. म्हणजे तिच्या डोळ्यात रागही असतो आणि भीतीही, प्रेमही असतं, पण मग तितकंच तिला नफरत पण होत असते. लाईक स्टार्टिंगला तर तिला जेव्हा अर्धवट ती वाचते की सायलीचा भूतकाळ काय आहे वगैरे या गोष्टी, तेव्हा सायली चिडलेली असते. कारण सायलीचं म्हणणं असतं की मी यांना नाही सांगितलेलं होतं तरी पण यांना काय गरज होती शोध घ्यायची. पण सायली जेव्हा पुढचे डॉक्युमेंट्स बघते तेव्हा तिला उलगडतं की खरी तन्वी प्रिया नसून तीच आहे. याने सायलीला एवढा मोठा हादरा बसलेला असतो की तिला कळत नसतं की या गोष्टीवर राग आणू, डोळ्यामध्ये पाणी आणू की काय करू. कारण प्रियाने असं का केलं हा प्रश्न तिला सतावत असतो. कुठेतरी तिला असं वाटत असतं की मी जर खरी तन्वी होती तर मग मला माझ्या आईपासून दूर का केलं गेलेलं होतं. तिच्या डोक्यात प्रश्नांची वादळ उठतात. तिला प्रश्न उमजूच देत नसतात तिच्या मनात पडलेले. त्यामुळे आता सायली ठरवते की उशीर पुरे आहेत, आता अजून आणखीन उशीर नको. सायली खूप विचार करते, जर खरी तन्वी मी आहे म्हणजे माझे आई बाबा रविराज काका आणि प्रतिमा आत्या आहे. तिच्याने राहवतच नसतं. तिला खूप इमोशनल फील होत असतं. आता शेवटी सायली न राहवता पटकन रविराज आणि प्रतिमाकडे धाव घेते. म्हणजे थोडक्यात म्हणायला जर गेलं तर सायली असं ठरवते की भरपूर झालं, आता उशीर नको. मला आता माझ्या खऱ्या आईबाबांबद्दल कळलेलं आहे, माझ्या खऱ्या गोष्टींबद्दल कळलेलं आहे, आता नको. त्यामुळे सायली आता जराही न थांबता थेट रविराज आणि प्रतिमाकडे जाते. म्हणजे त्यांच्याकडे जायला धाव घेते आणि तिथे जाऊन सुरुवातीला तर ती जाते, तिला प्रतिमा समोर दिसत असते डायनिंग टेबलजवळ. प्रतिमा खरं तर डोक्याला हात लावून बसलेली असते, पण सायलीचं त्याकडे लक्ष नसतं. सायली फक्त एकाच गोष्टीवर फोकस करते आणि ते म्हणजे प्रतिमा. तिला प्रतिमाला डोळे भरून बघावं असं वाटत असतं आज, कारण प्रतिमा तिची खरी आई आहे हे तिला कळलेलं असतं. तितक्यात रविराज तिथे येतो, तिला गोळ्या वगैरे आणून देतो प्रतिमाला आणि प्रतिमा त्या गोळ्या घेत असते. प्रतिमा प्रियाने जे काही केलेलं असतं त्या गोष्टींच्या टेन्शनमध्ये असते. म्हणजे थोडक्यात म्हणायला जर गेलं तर प्रिया घरात आलेली असते आणि तिला प्रतिमाने घरात घेतलेलं नसतं, म्हणून प्रियाने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याला बघून खरं तर प्रतिमा टेन्शनमध्ये आलेली असते. तेच आता रविराज तिला सांगत असतो की नको टेन्शन घेऊस, तिला आपल्याला घरात नाही घ्यायचंय आणि तुला माझ्यावर विश्वास आहे ना, मग या गोष्टींकडे लक्ष देऊच नकोस ना, असं तिला रविराज सांगत असतो. आता रविराज प्रतिमाला खूप समजावत असतो. तो म्हणतो की तू तिचा विचार का करतेस, हे घे बरं तुझं आणि गप्प राहा. तितक्यात आता दरवाजात उभी असलेली सायली डोळे भरून या लोकांना बघत असते. म्हणजे तिचे डोळे इतके पाणावलेले असतात की लिटरली तिला काहीच कळत नसतं की मी रिॲक्ट काय करू आता यांच्यावर, यांच्यासोबत यांच्याशी बोलू काय. म्हणजे तिला खूप भावुक फील होत असतं ना, शेवटी आपले मम्मी पप्पा असतात. सो आता दॅट काइंड ऑफ फिलिंग तिची असते आणि तितक्यात रविराजचं तिच्याकडे लक्ष जातं. रविराज म्हणतो, अगं सायली तू ये ना, बस बेटा. तिथे अशी दरवाजातच का उभी आहेस, ये आत ये. आणि काय झालं, तू रडते काय आहेस, एक मिनिट, तू रडतेस, काय झालंय. सायली आता आत येते. प्रतिमा आता सायलीला बघून हसते आणि उभी राहते. प्रतिमा पण म्हणते की सायली बाळा काय झालं, तू एवढी अस्वस्थ काय आहेस गं. तेव्हा आता सायली म्हणते की काही नाही. सायली आता पटकन तिथे येते आणि रविराज आणि प्रतिमा दोघांनाही मिठी मारते. खरं तर ही गोष्ट खूप मोठी असते. म्हणजे आता इथे काय होऊन जातं की ही जी आहे प्रतिमा ती थोडीशी थक्क होते. ती विचार करते की अरे बापरे हे काय झालं. म्हणजे प्रतिमा आणि याला रविराजला एकाएकीच तिने मिठी मारलेली असते ना. सो तर प्रतिमा तोच विचार करते की काय झालं. रविराज आता विचारतो की सायली तू ठीक आहेस ना, काय झालंय बाळ. तेव्हा आता सायली सगळी सत्यता सांगू लागते त्या दोघांना. ती म्हणते की खरी तन्वी प्रिया नाही, खरी तन्वी मी आहे. तेव्हा रविराज म्हणतो काय, म्हणजे असं का वाटतंय तुला, काही झालंय का, कोणी काही बोललं तुला. तेव्हा सायली म्हणते की नाही, मला कोणी बोललेलं नाहीये, पण हे बघा. आता सायली एक एक करून अर्जुनचे सगळे डॉक्युमेंट्स जे त्याने गोळा केलेले असतात ते सगळे रविराजला दाखवू लागते आणि रविराज ते सगळे डॉक्युमेंट्स बघून खूप थक्क होतो. आता रविराज या सगळ्याबद्दल प्रतिमाला सुद्धा सांगू लागतो. एवढंच नव्हे, ते डॉक्युमेंट्स वगळता सायलीच्या हातावर पायावर असलेल्या जन्मखुणा
ते सुद्धा सगळं आता तो बघत असतो रविराज. म्हणजे बघत असतो इन द सेन्स सायली दाखवते. म्हणजे तिच्या तळपायावर एक काळा डॉट असतं वाटतं. सो सायली आता ते पण दाखवते. सायली म्हणते की हे बघा, मी तुमची खरी तन्वी आहे. आता त्यांना दोघांनाही विश्वास पटतो, रविराज आणि प्रतिमा. आणि रविराज आता सायलीला म्हणजे असं डोक्यावरून हात फिरवतो. तो म्हणतो, सायली तू माझी तन्वी आहेस? बाप रे, किती मोठी झालीस ग. आणि असं म्हणत आता रविराज तिला जवळ घेतो, आपल्या मुलीला मिठी मारतो. आणि त्याला असं वाटत असतं की गेले कित्येक दिवस तो या क्षणाची वाट बघत होता आणि अखेरीस तो क्षण आलाच. आता प्रतिमा पण बोलू लागते की सायली, मला नेहमी वाटायचं की तू माझी एवढी जवळची आहेस, तू माझी मुलगी का नाही आहेस? तेव्हा सायली पण आता म्हणते की मला पण खूप वाटायचं प्रतिमा आत्या, की या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्याबद्दलची माझ्या मनात असलेली ओढ, या सगळ्या गोष्टी काय सांगून जातात. म्हणजे त्या दोघीही आता एकमेकींना मिठी मारत असतात, रडत असतात. आणि शेवटी फायनली काय होतं, रविराज तिला जवळ घेतो, प्रतिमाला जवळ घेतो. आता ते तिघही एकमेकांना म्हणजे असं हक करतात. सो काय होतं, मिठी मारतात. काय होतं की आता तिकडे ना प्रिया परत येत असते त्यांच्या घरी, रविराज काकाच्या घरी, रविराजच्या घरी. आता प्रिया पुन्हा येत असते, कारण तिला कळतं की रविराज घरी आलेला आहे. मग ती बाबा बाबा करत येते. आणि आता प्रिया जेव्हा तिथे येते तेव्हा प्रियाला सायली, रविराज आणि प्रतिमा एकत्र दिसतात. सायली रविराजला अगदी हक्काने मिरवत असते आणि हक्काने त्याला आपले बाबा म्हणून मिठी मारते. आणि ही गोष्ट मात्र प्रियाला बघितली जात नसते. म्हणजे प्रियाला ही गोष्ट बघवतच नसते. प्रियाच्या डोळ्यांना ती गोष्ट एवढी रुतते की प्रियाला काहीही करून सायलीला तिथून काढायचं असतं. म्हणजे तो क्षण जो आहे तो इतका भावनिक असतो त्यांचा की प्रतिमा क्षणभरासाठी थबकलेली असते. सायलीला मिठी मारते, त्या सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. पण त्यांच्यात गोष्टी काय काय झालेल्या आहे हे हिला माहीत नसतं, प्रियाला माहीत नसतं. प्रियाला फक्त आज संताप येतो की मी यांची मुलगी आहे, म्हणजे एवढं नाटक वगैरे परफेक्ट करते मी, तरी पण हे सायलीला का जवळ करतायत. म्हणजे आता त्यांच्यामध्ये निर्माण झालेला तो क्षण एवढा भावनिक असतो की म्हणजे सायलीला मिठी मारताना ती प्रतिमा म्हणते की माझी खरी मुलगी अखेर माझ्या मिठीत आली. आता रविराजच्या पण डोळ्यातून खूप पाणी येत असतं. तो सायलीला जवळ घेतो आणि आता हेच बघितलं जात नाही प्रियाकडनं. आता त्यांच्या हृदयातला रिकामा कोपरा आज भरून निघालेला आहे. त्यामुळे त्यांच्या आनंदाला थारच नाहीये. इतके सगळे आनंदी आहेत, इतके सगळे खुश आहेत, त्यांना इतका छान वाटतंय, प्लेझिंग वाटतंय. सो आता याच सगळ्या गोष्टी प्रिया बघते आणि प्रियाला ते काही सहन होत नाही. आता प्रिया ते बघून खूप मोठं नाटक रचू लागते. म्हणजे आता ती अश्विनला सांगते की जर मला घरात स्वीकारलं नाही तर मी स्वतःला संपवून टाकेन. अश्विन तिला विरोध करतो, पण प्रियाचं प्रेमाचं हत्यार जे काही आहे ते प्रिया वापरते. म्हणजे होतं काय आता की अश्विन म्हणत असतो की ही सायली इथे पण आली, हिला इथे यायची काय गरज होती. प्रिया म्हणते, बघितलंस ना अश्विन, माझ्याच घरच्यांना कशी भडकवते ही माझ्याबद्दल. पण ठीक आहे, मला जर कोणी स्वीकार नाही केला ना, मी खरंच स्वतःला संपवेल. तर अश्विन तिला समजवत असतो की तू वेडी झाली आहेस का, अशा गोष्टी नको करत जाऊस, मी आहे ना तुझ्यासोबत. आता प्रिया थेट घरात येते आणि रडत ओरडत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागते. ती म्हणते, बाबा अहो मी आले बघा, तुम्ही माझी वाट बघत होतात ना, मला माहिती आहे. तुम्ही जरी तिथे मला भेटायला आलेले नसाल ना कधी, तरी तुमचं माझ्यावर प्रेम आहे तेवढंच राहणार आहे. ते काही कमी वगैरे झालेलं नाही आहे. आता ठीक आहे, माझं चुकलं आहे म्हणून तुम्ही कदाचित मला त्याची शिक्षा देत असाल, पण तेवढेच कुठेतरी तुम्हालाही वाईट वाटत असेल की तुमची मुलगी जेलमध्ये होती. म्हणजे रविराजला आता प्रिया खूप असं साटलोटं रचत असते, इमोशनल करत असते आणि सायली हाताची गडी घालून फक्त सगळी गंमत बघत असते. आता रविराजला सगळं कळलेलं असतं, त्याच्यामुळे रविराज काहीच बोलत नसतो. रविराज फक्त तिचं ऐकत असतो. आता लगेच प्रिया तिच्या प्रतिमाकडे जाते आणि सांगते, आई अगं तुला माहीत नाही आहे मी तुला किती मिस केलं तिथे. अगं तिथे खूप त्रास होत होता गं मला, म्हणजे मी कसे तिथले दिवस काढले ना मला माझं माहिती. पण हे सगळं जे मी काही केलं आहे ना आई, ते मी मनाने नाही केलं गं, मी मुद्दाम नाही केलं आहे हे सगळं. तुला माझ्यावर विश्वास आहे ना, तुझ्या मुलीवर विश्वास आहे ना. आणि बाबा तुम्ही खरं सांगा, तुम्हाला माझी आठवण येत होती ना, हे बघा तुम्हाला मला वाटेल ती शिक्षा द्या, मी मंजूर करून घेईन, मी ती शिक्षा भोगून पण घेईन, पण तुम्हाला सुद्धा माझ्याशिवाय राहिलं जात नाही ही गोष्ट तुम्हाला मान्य करावी लागेल. शेवटी मी तुमची मुलगी आहे ना. तेव्हा आता रविराज म्हणतो की नाही, तो हक्क तू कधीच गमावलेला आहेस. आणि राहिला प्रश्न तुला मिस करण्याचा, तर आमच्यातून कोणीही तुला मिस केलेलं नाही आहे. उलट तू आली याचं दडपण आम्हाला जास्त फील होतं आहे. तेव्हा आता सायली म्हणते की अगदी बरोबर बोललात रविराज काका. तेवढ्यात आता प्रिया म्हणते, ए सायली, आम्हा बाप लेकींच्या मध्ये तू नको बोलूस, तुला तेवढा हक्क मी दिलेला नाही आहे. तेव्हा आता सायली म्हणते की हो का, बरं ठीक आहे. आता हे जेव्हा ते सगळे ऐकतात तेव्हा प्रतिमाला पण हसू येत असतं, रविराजला पण. आता ही जी प्रिया आहे ती खूप तोफान करत असते. म्हणजे आता अशी तडफड करायला लागते, म्हणजे आरडाओरडा करते, स्वतःला सिद्ध करते. पण यावेळी तिच्या शब्दांवर कोणीच विश्वास ठेवत नसतं, कारण आता सगळ्यांना कळलंय की खरी तन्वी कोण आहे, ती म्हणजे सायली. आणि रविराजला आता दया येते तिच्या बुद्धीची. थोडक्यात म्हणायला जर गेलं तर आता सायली, प्रतिमा आणि रविराज एकत्र असतात
आणि सायली खूप आतुर असते आता ह्या सगळ्या गोष्टी अर्जुनला सांगायला, कारण अर्जुनला त्या गोष्टी अजूनपर्यंत माहीतच नसतात. त्यामुळे आता होतं काय, सायली, प्रतिमा, रविराज एकत्र येऊन जातात आणि प्रतिमा आता सुमन जेव्हा ही प्रिया स्वतःला जाळण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा सुमन जेव्हा आता तिला आवरण्याचा प्रयत्न करायला जाते तेव्हा प्रतिमा तिला अडवते आणि म्हणजे सगळं सांगून देते की हीच माझी खरी तन्वी आहे, सायलीच माझं खरं रक्त आहे. प्रिया आता खूप तडफडत असते, रडत असते, स्वतःला जाळण्याचा प्रयत्न करते, पण तिच्याकडे फक्त तुच्छतेने सगळेजण बघत असतात. आता सायली खूप अशी आरडाओरडा करते वगैरे, आता सगळे फक्त तिच्याकडे बघतात, ती काहीच करत नाही, फक्त तुच्छतेने बघतात तिच्याकडे, तिची कोणी काळजी करत नाही, फक्त गंमत बघत सगळे उभे असतात की ठीक आहे तुला जाळायचं आहे ना स्वतःला, घे जाळून घे, बघ आम्ही पण बघतो गंमत की तू जाळते की काय करते. आता रविराजचा आवाज सगळीकडे घुमत असतो, म्हणजे तो आता मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो की ज्याने आमच्या आयुष्याशी खेळ केलाय ना आता त्याला नक्की शिक्षा मिळेल. म्हणजे प्रिया तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती, अगं एवढे दिवस तू आमच्या भावनांशी खेळली, आमचा विश्वासघात केलास, तू खरी तन्वी आहेस असं सगळीकडे सांगत फिरलीस, मिरवत होतीस स्वतःला की मी रविराज किल्लेदारची मुलगी आहे. काय मिळालं तुला हे सगळं आणि कुणाच्या सांगण्यावरून केलंयस तू हे सगळं, आता तुझं काही खरं नाही. तेव्हा आता सायली ठरवते की आता प्रियाला कायमचं उघड करायचं. तर तरी प्रियाला समजतच नसतं की हे लोक मला एवढं का ओरडतायत, मी काय खेळली. तिला असं वाटत असतं की ती जेलमध्ये ज्या कारणामुळे गेली आहे त्याच्यावरूनच तिला बोलताय. तिला हे माहीतच नसतं की या लोकांना कळलेलं की खरी तन्वी कोण आहे, आणि सायलीला आता हे माहिती असतं. त्यामुळे सायली आता असं ठरवते की हिला कायमचं उघड करायचं आणि हिच्या तोंडूनच वदवून घ्यायचं की ही काय येते, ही कोण येते. आता प्रश्न एकच उरतो की प्रियाला कळत नसतं की नक्की चाललेलं काय आहे, पण प्रिया या सगळ्यासाठी ना आता तिला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीतून म्हणजे जे काही यांचं सगळं शिस्त आहे डोक्यामध्ये एकमेकांबद्दल ते नक्कीच खूप गंभीर आहे. तर आपल्याला महिपतचीच मदत घ्यावी लागेल, म्हणजे अण्णा सर, तिचे सो कॉल्ड अण्णा सर, कारण नागराज सुद्धा ही सगळी गंमत बघत असतो. आता नागराजला पण ती मोठ्या अगदी हिरिरीने आवाज देण्याचा प्रयत्न करते की मला प्लीज आत घ्या वगैरे वगैरे करून, पण तिला सगळे धक्के मारून बाहेर फेकतात. म्हणजे ती स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न करते, पण ती स्वतःच्या लाजेच्याच आगीमध्ये जळत असते. खरं तर हाच खूप मोठा ट्विस्ट आहे की तिला कळतं. तर थोड्या वेळात अर्जुन तिथे येतो रविराजच्या घरी, आणि त्या रविराजच्या घरी आल्यानंतर अर्जुन तिचे तमाशे बघतो आणि तो तिच्याकडे इतक्या संशयास्पद नजरेने बघत असतो की तिला असं वाटतं की याला कळलं तर नाही आहे ना की मी खरी तन्वी नाही येते, कारण हा बोलतो पण तसाच आहे, टॉन्ट पण मला तसंच मारतोय. म्हणजे घरातलं वातावरण बदललेलं असतं. एकीकडे सायलीचं खरं अस्तित्व उघड झाल्याचा आनंद असतो, तर दुसरीकडे प्रियाच्या कपटाचा राग. प्रतिमा जेव्हा सायलीच्या पायावरच्या जन्मखुणा बघते, म्हणजे ते काळा डॉट असतो तो, तेव्हा सगळ्यांच्याच शंका मिटतात. सायलीला जवळ घेताना प्रतिमा म्हणते की आज माझं आयुष्य पूर्ण झालं. म्हणजे जरी आपण म्हणतो ना की ती नाळ असते, प्रियाने कितीही दाखवण्याचा प्रयत्न केला की ती तन्वी आहे, तरी पण ती ते दाखवण्यात असमर्थच ठरली. कारण शेवटी एक असतं ना बॉन्डिंग किंवा एक अशी अटॅचमेंट जी मला तुझ्याकडून फील झाली ती कधी तिच्याकडनं फील झालीच नाही. तेव्हा सायली म्हणते की एक्झॅक्टली मला पण तुमच्याबद्दल तेच वाटायचं. प्रिया आता खूप एकटी पडलेली असते, तिचा खेळ संपलेला असतो, पण सगळ्यांच्या मनात अजून पण एक प्रश्न जिवंत असतो की प्रियाने असं का केलं आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं. अर्जुन जेव्हा आतमध्ये जाऊ लागतो तेव्हा आता प्रिया त्याला पण विनवण्या करत असते की प्लीज अर्जुन तू एकदा सांग ना सगळ्यांना समजावून. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझा तुझ्यावरचा संशय ज्या दिवशी खरा ठरेल त्या दिवशी तुला अंगणात सुद्धा उभं नाही राहू देणार. तेव्हा आता प्रिया म्हणते तुला नक्की कळलेलं काय आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की वेट अँड वॉच, कळेल तुला पण. काय सांगावं, मला जे कळलंय ते यांना पण कळलेलं असू शकतं. तेव्हा आता प्रियाला संशय येतो की नक्कीच यांना खरी तन्वी कोण आहे याबद्दल कळलेलं आहे. त्यामुळे आता प्रिया कुठलाही टाइम थोडासाही वेस्ट न करता तशीच लगेच इकडे जायला पळ काढते. कुठे? महिपतकडे. आणि महिपतकडे जाऊन आता नवीन काहीतरी ते डाव खेळणार असते. म्हणजे प्रियाचा पुढचा डाव कोणता असणार आहे हा खूप मोठा ट्विस्ट असणार आहे आपल्यासाठी. म्हणजे मित्रांनो बघितलं ना तुम्ही, खोटं कितीही काळ टिकलं तरी एक दिवस सत्याचा प्रकाश उगवतोच. सायलीचं खरं अस्तित्व समोर आलंय, पण प्रियाचा पुढचा डाव अजून बाकी आहे आणि तो डाव असणार आहे महिपत शिकरेसोबत, नागराजसोबत. म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी थरारक गोष्टी असणार आहेत, साध्या गोष्टी नसणार आहेत अर्थातच. सो आता ते काय आहे हे बघायला क्युरियस मी पण आहे, क्युरियस तुम्ही पण असाल. हां, पण मग ते क्युरिओसिटी तुमची तिथे समजेल जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल. बिकॉज आय नो, मला माहिती आहे तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. मी आता एक एक करून प्रत्येकाच्या स्वप्नात येऊन प्रत्येकाला झपाटणार आहे. म्हणजे निदान मला घाबरून तरी सगळे चॅनलला सबस्क्राईब करतील. काय आहे ना की हे जे आपले छान छान क्युरियस एपिसोड्स असतात ते जर आपण अर्ध्यातून सोडले तर आपला इंटरेस्ट चालला जातो. आपल्याला असं वाटतं की काय असू शकतं. पण आणि समटाईम्स काय होतं की आपण जर सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर तो व्हिडिओ येऊन पण जातो, पण आपल्याला काही कळतच नाही, म्हणजे आपल्याला माहिती होतच नाही त्याची. म्हणून सांगते की व्हिडिओला सबस्क्राईब करा, असं छान छान नोटिफिकेशन येईल तुम्हाला. मग तुम्ही त्यावर क्लिक करून व्हिडिओचा आनंद घ्याल. आणि हो,
आणखीन एक मेहरबानीची अपेक्षा आहे, व्हिडिओला लाईक करत चला. मला कळतं तरी की ऑडियन्सचं माझ्यावर प्रेम आहे की नाही. रिअल लाईफ में तो हर कोई प्यार के लिए तरस रहा है. ऑडियन्सकडून प्रेमाची अपेक्षा ठेवते, माझं काही चुकतंय का? थोडाही विचार न करता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त कुठला पार्ट तुम्हाला आवडला हे पण मेन्शन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, पार्ट तुम्हाला आजचा कसा वाटला ते तर सांगाच, पण तुम्हाला जर पार्ट 2 हवा असेल तर कमेंट्स नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.